नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 19 अन्न घटक। आज आपल्याला अन्न घटक या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करून अन्न घटक हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, काय करावे बरे? यामध्ये प्रश्न विचारला आहे, शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत, यासाठी आपण काय करायला हवे? तर उत्तर, शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवी असल्यास खालील गोष्टींचा आहारात समावेश करावा, जसे की विविध कडधान्य, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस व मांस यातून जास्त प्रमाणात प्रथिने आपल्या शरीराला मिळते। प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्य तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असावा। अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, जरा डोके चालवा। त्यामध्ये प्रश्न विचारला आहे, रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर, दुधामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात, त्यांच्यापासून शरीराला ऊर्जा मिळते। दुधापासून मिळणारी साय, लोणी, तूप हे स्निग्ध पदार्थ दुधापासून मिळतात। आपल्या शरीराची सतत झीज होत असते। एखाद्या वेळेस शरीराला छोटी मोठी इजा होते, त्याची दुरुस्ती होण्यासाठी आवश्यक असणारी प्रथिने सुद्धा दुधातून मिळतात। दुधाने शरीराची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होतो, म्हणून रोज दूध प्यायला सांगतात। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा। त्यामध्ये पहिला आहे खनिजे। खनिजांचे स्रोत आहेत विविध फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य। प्रथिने, प्रथिनांचे स्रोत आहेत मांस, अंडी, दूध, मासे। आणि ई आहे पिष्टमय पदार्थ, त्याचे स्रोत आहेत बटाटा, धान्यांची पिठे, साबुदाणा, गहू, तांदूळ। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यामध्ये आहे, रिकामी जागा मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते। उत्तर आहे, जीवनसत्वामुळे। जीवनसत्वामुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते। आहे, कॅल्शियममुळे आपली हाडे रिकामी जागा होतात। उत्तर आहे, मजबूत। कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात। ई आहे, गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या रिकामी जागा असतात। उत्तर आहे, शर्करा। गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात। ई आहे, सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला रिकामी जागा आहार म्हणतात। उत्तर आहे, संतुलित। सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे। प्रश्न पाचवा आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामध्ये आहे, पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर, पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेमुळे शरीराला ऊर्जा मिळते। ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते। याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो। आहे, तंतुमय पदार्थाचे स्रोत कोणते? उत्तर, धान्याचा कोंडा, फळांच्या साली व भाज्यांच्या शिरा तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत। ई आहे,
कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. ई आहे, कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर, शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व घटक, अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही, याला कुपोषण असे म्हणतात. अशा प्रकारे प्रश्न 5वा पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा आहे, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे. अ गटामध्ये आहे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, पिष्टमय पदार्थ. आणि ब गटामध्ये आहे ज्वारी, तेल, धान्याचा कोंडा, कडधान्य, लोह. आता उत्तरामध्ये आपण समोरासमोर जोड्या लावूयात. स्निग्ध पदार्थ, त्यासमोर येते तेल. प्रथिने, त्यासमोर कडधान्य. जीवनसत्वे, धान्याचा कोंडा. खनिजे, लोह. पिष्टमय पदार्थ, ज्वारी. अशा प्रकारे प्रश्न 6वा पूर्ण केला आहे. त्याचबरोबर आपला स्वाध्यायसुद्धा पूर्ण झाला आहे. आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, ज्या पदार्थातून विविध अन्न घटक मिळतात अशा अन्न पदार्थांच्या चित्रांचा संग्रह करा. आता आपण त्या संबंधित काही माहिती आणि चित्र या ठिकाणी पाहूयात. उपक्रम म्हणल्यानंतर थोडक्यात प्रस्तावना आलीच, म्हणून प्रस्तावना. आपल्या शरीराच्या वाढीसाठी व निरोगी आरोग्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. अन्नामध्ये कर्बोदके, प्रथिने, मेद, जीवनसत्वे व खनिजे असे विविध अन्न घटक असतात. काही अन्न पदार्थांमधून एकापेक्षा जास्त अन्न घटक मिळतात. अशा पदार्थांना संपूर्ण किंवा संतुलित अन्न म्हणतात. आता मुद्देसूद माहिती बघा. दूध, मिळणारे अन्न घटक, प्रथिने, मेद, कॅल्शियम म्हणजेच खनिज, त्याचा उपयोग. हाडे व दात मजबूत होतात, शरीराची वाढ होते. डाळी व कडधान्य, मिळणारे अन्न घटक आहेत. प्रथिने, कर्बोदके, खनिजे, त्याचा उपयोग होतो. स्नायू बळकट होतात, ऊर्जा मिळते. भात, चपाती, मिळणारे अन्न घटक, कर्बोदके, थोडी प्रथिने, उपयोग, शरीराला ऊर्जा मिळते. फळे व भाज्या, मिळणारे अन्न घटक आहेत. जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ, उपयोग, रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते. शेंगदाणे व सुकामेवा, मिळणारे अन्न घटक आहेत. मेद, प्रथिने, जीवनसत्वे, उपयोग आहे, उष्णता व साठवलेली ऊर्जा मिळते. निष्कर्ष, ज्या अन्नपदार्थांमधून विविध अन्न घटक मिळतात ते पदार्थ शरीरासाठी अधिक उपयुक्त असतात. अशा अन्नपदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी व सशक्त व तंदुरुस्त राहते. समारोप. संतुलित आहार घेणे ही प्रत्येकाची गरज आहे. दररोजच्या जेवणात विविध अन्नघटक असलेले पदार्थ घेतल्यास आपण निरोगी जीवन जगू शकतो. म्हणूनच विविध अन्नघटक देणारे अन्नपदार्थ हे आपल्या आहाराचे महत्त्वाचे घटक आहेत. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे, अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराबाबत माहिती मिळवा, ती वर्गात सांगा. उत्तर. प्रस्तावना. भारत सरकारने बालक, गरोदर महिला व स्तनदा माता यांच्या पोषणासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच ICDS सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामधून पूरक आहार दिला जातो. घरच्या आहाराला पूरक ठरेल असा पौष्टिक आहार देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पूरक आहार देण्याची उद्दिष्टे: कुपोषण टाळणे, बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ होणे, गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य सुधारणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे. अंगणवाडीत कोणाला पूरक आहार दिला जातो तर 6 महिने ते 3 वर्ष वयाची बालके, 3 ते 6 वर्ष वयाची बालके,
गरोदर महिला, स्तनदा माता. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक आहाराचे प्रकार: 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालके. गरम शिजवलेला आहार, हॉट कुक्ड मील, उदाहरण खिचडी, वरण भात, भाजी भात, उसळ, आमटी, भाजी. आठवड्यातून ठराविक दिवशी गोड पदार्थ. यामध्ये कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे व खनिजे मिळतात. 6 महिने ते 3 वर्ष बालके. घरात नेण्यासाठी पूरक आहार, उदाहरण पोषण आहार लाडू, सत्वयुक्त पीठ. हा आहार आईने घरी योग्य पद्धतीने द्यायचा असतो. गरोदर व स्तनदा माता यांना टेक होम रेशन म्हणजे या स्वरूपात आहार, उदाहरण डाळी, धान्य मिश्रण, पोषण लाडू. यामुळे आईचे आरोग्य सुधारते व बाळाचा योग्य विकास होतो. पूरक आहारातील पोषण मूल्य. अंगणवाडीतील पूरक आहारामध्ये खालील अन्न घटक असतात, जसे की कर्बोदके ऊर्जा देतात, प्रथिने वाढ व दुरुस्तीसाठी, मेद उष्णता व साठवलेली ऊर्जा, जीवनसत्वे व खनिजे रोगप्रतिकारशक्ती. पूरक आहाराचे फायदे: मुलांची उंची व वजन वाढते, अशक्तपणा कमी होतो, आजारांपासून संरक्षण मिळते, शाळेतील उपस्थिती वाढते. अंगणवाडी सेविकेची भूमिका: वेळेवर व स्वच्छ आहार देणे, मुलांचे वजन व आरोग्य तपासणे, मातांना पोषणविषयक मार्गदर्शन करणे. निष्कर्ष: अंगणवाडीत दिला जाणारा पूरक आहार व मुलांच्या व मातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा आहार नियमितपणे घेतल्यास कुपोषण कमी होऊन निरोगी पिढी घडण्यास मदत होते. समारोप: सदृढ बालक, सदृढ राष्ट्र हे लक्षात घेऊन अंगणवाडीतील पूरक आहार योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा व इतरांनाही याबाबत माहिती द्यावी. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला दुसरा प्रश्न पूर्ण केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. पहिला प्रश्न आहे, आहार म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न आहे, आपल्याला कोणकोणत्या कारणासाठी अन्नाची गरज असते? या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. अशा प्रकारे वर्ग 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 19वे अन्न घटक या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.